सोडतीकडे लागलाय, कारण मुंबईमध्ये जर ओबीसी महापौर जर बसणार असेल तर त्याचं तिथे कोणत्या पक्षाचा असेल हे महत्वाचं असणार आहे, कारण ओबीसी समाजाचा जो उमेदवार आहे, जो नगरसेवक निवडून आलाय, तो फक्त ठाकरेंकडेच आहे, त्यामुळे महायुतीकडे तो नाहीये. त्यामुळे महापौरपदी कोण बसणार याची सगळ्यांना आता एकीकडे लक्ष लागून राहिलं आहे. अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर आता जातनिहाय प्रवर्गातील हे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. यात महिला की पुरुष हे कधीपर्यंत स्पष्ट होईल, कारण अनेक महानगरपालिकांमध्ये हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. ही प्रक्रिया नेमकी कशी असते? एकंदरीत चक्राकार पद्धतीने जी नावं लिहून ठरलेली असतात, ज्या ज्या जिल्ह्यांची, ज्या ज्या महानगरपालिकेची, ती एक एक करून जे आहेत ते नगर विकास राज्यमंत्री ज्या आहेत त्या माधुरी मेहता या एक एक करून चिठ्ठी काढण्यात असतात आणि त्यानंतर त्या नावांची सूचना जी आहे ती किंवा नावं ती घोषित केली जातात. त्यामुळे एक एक करून जी नावं येतील, आता सर्वात पहिले आलेले ह्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांची नावं पुढे आलेत. मात्र आता काही वेळात जे आहे ते मुंबईचं ही नाव पुढे आणि मुंबईचा महापौरपदी कोण असेल आणि ही सगळी प्रक्रिया आहे त्या संदर्भात पुढचा मुंबईचा महापौर कोण असेल, कोणत्या समाजाचा असेल हे त्यातून कळेल. अगदी महेंद्र, सध्या आपल्यापर्यंत ठाणे, कल्याण, डोंबिवली, जालना, लातूर, पनवेल, इचलकरंजी या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतर काही महत्त्वाच्या 8 महानगरपालिका ह्या ओबीसी साठी आरक्षित झालेल्या आहे. त्या महानगरपालिकांमध्ये कोणत्या पक्षाची सरस राहणार आहे आणि कोणता पक्ष तिथे स्ट्रॉंग म्हणून समोर आलेला आहे या निकालानंतर? आता या झालेल्या सगळ्या नगरपालिकांच्या निकालामध्ये भाजप हा सर्वात जो तो मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. त्यामुळे या सगळ्या महानगरपालिकेमध्ये भाजपचे महापौर जास्त बसतील. मात्र तिथली जी सध्याची परिस्थिती आहे ती स्थानिक नेत्यांवरती आहे. त्यामुळे तिथले स्थानिक नेते ते कशी जुळवाजुळव करतात आणि आपल्या पक्षाचा महापौर बसवतात हे जे आहे ते त्या स्थानिक नेत्यांना दिलेले अधिकार आहेत. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांनी महापौर कसा आणि आपला कसा बनवा या सगळ्या जी हे आहे ते प्रक्रिया ती नंतर सुरू होईल. अगदी महेंद्र, आतापर्यंत जर आपण आरक्षण सोडतीत पाहिलं तर या प्रक्रियेत कोणती महानगरपालिका किंवा किती महानगरपालिका कोणत्या प्रवर्गासाठी असाव्यात असं काही वर्गीकरण केलं जातं का? प्रत्येक समाजाला जो आहे तो न्याय मिळावा म्हणून न्याय घटनेच्या 74व्या अधिसूचनामध्ये असं सांगितलं गेलं होतं. म्हणजे प्रत्येक समाजाचा घटक हा जो आहे तो याचा अधिकार त्याला भेटला पाहिजे, म्हणून त्या हिशोबाने जी आहे ती ही सगळी सोडत काढली जाते आणि प्रत्येकाचा तो अधिकार आहे. त्यामुळे जसं जसं आता निकाल येत सोडत पुढे जात राहील तसं तसं तो चित्र स्पष्ट होईल आणि प्रत्येक समाजातील घटक हा त्याला अधिकार हे भेटणं गरजेचं आहे, म्हणून ही सोडत काढली जाते. आणि त्या हिशोबाने प्रत्येक जे आहेत ते आपल्या पक्षातील लोक त्या समाजाच्या जे आहेत ते नगरसेवक आहेत त्यांना तो अधिकार मिळेल. अगदी या आरक्षण सोडतीमुळे महेंद्र अनेक राजकीय गणित बदलणार आहे आणि विशेषतः महिला आरक्षणाने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रभागातील समीकरण हे आव्हानात्मक ठरणार आहे असंही बोललं जात आहे. नक्कीच त्यासाठी जर आपण पाहिलं तर मुंबई ही एकमेव अशी आता त्यामध्ये मुंबईत जास्त महिलांचं राज्य असणार आहे. जास्त महिला या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून गेल्यात. आता आपण एक नवीन माहिती आहे, त्यामुळे जळगाव या ठिकाणी ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आलाय, तर चंद्रपूर हा ही जी महानगरपालिका ती ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त जे ते महिला जे आता आपण पाहतोय जसं जसं निकाल सोडत जाहीर होते त्यामध्ये आता महिलांसाठीही तो महापौर असावा त्या महानगरपालिकेमध्ये. त्यामुळे प्रत्येकाचं जे अधिकार आहेत ते त्यांना भेटणं महत्वाचं आहे. अगदी महेंद्र, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. मात्र सध्या आपण नजर टाकूयात आतापर्यंत कोणकोणत्या महानगरपालिकांसंदर्भातले ही सोडत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. उल्हासनगर ओबीसी साठी राखीव झालाय, अकोला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालाय, अहिल्यानगर महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचं महापौरपद हे ओबीसी साठी राखीव झालेलं आहे. महानगरपालिका त्यात कोणासाठी हे आरक्षण सुटलेलं आहे ते आपण पाहतोय. विविध महानगरपालिकांचे हे आरक्षण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. ठाणेमध्ये एससी,
कल्याण डोंबिवलीत एसटी, जालन्यात अनुसूचित जाती, लातूरमध्ये अनुसूचित जाती, पनवेलमध्ये ओबीसी, इचलकरंजीत ओबीसी, जळगावमध्ये ओबीसी महिला, चंद्रपुरात ओबीसी महिला अशी सोडत आतापर्यंत आपल्याकडे पोहोचलेली आहे। पनवेलमध्ये महापौर पद हे ओबीसी साठी आरक्षित झालंय, इचलकरंजीत महापौर पद ओबीसी साठी आरक्षित झालंय, चंद्रपुरात ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षण असेल तर जळगावात ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण असेल। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, आपण जर पाहिलं तर आतापर्यंत सर्वाधिक ओबीसी प्रवर्गासाठी या महापालिका महापौर पद सोडलेलं पाहायला मिळतंय, राखीव पाहायला मिळतंय। आत्ताची एक मोठी बातमी आहे ज्यामध्ये पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर या ठिकाणी पुरुष किंवा महिला महापौर आहे हा विराजमान होणार आहे। आतापर्यंत या सगळ्या महानगरपालिकेमध्ये इचलकरंजी, चंद्रपूर, संभाजीनगर, जालना, जळगाव, ठाणे, धुळे, नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव, लातूर, वसई, विरार, भिवंडी, ठाणे, पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव ओबीसी हे असे महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहेत। अद्यापही अजूनही सोडत चालू आहे, त्यामुळे जसे जसे सोडत पुढे होईल त्या महानगरपालिकेमध्ये कोण महापौर होणार आहे हे स्पष्ट होईल।